आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। म्हणजे गणित हा गॅरेजचा राजा आहे। म्हणजे सर आम्हाला गणित येतं? अरे यार सारखा प्रश्न काय विचारता रे? सर काय सांगतात ते ऐका ना आधी. थांबा रे, थांबा 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 हे जरा ठेव आधी जॅकण तिकडेच लावा का? हा ऐकायचं हा तो बरोबर जॅकण दाखवतो तुम्हाला। हा जॅक ठेव इथे। आता हा जॅक आहे बरोबर आहे। हा 2 सेंटीमीटरने आपण उंच केला वाढवला तर काय होणार, बेल्ट सटकणार आणि गाडी खाली उतरणार आहे की नाही। सर म्हणजे गॅरेज मध्ये चुका केल्या तर गणिताची मारामारी होते काय? ऑफकोर्स गणिताला पायथागोरसला हलक्यात घेऊ नका। हो सर ब्रेक आणि ब्रेक. सर माझा ना हे ब्रेक आणि ते ब्रेक मध्ये ना नेहमी घोळ होतोय बघा। काय नाही, ती भाषेची गंमत आहे। आता मी तुला सांगतो, आता बघ आपण गाडीमध्ये बसतो आणि काहीतरी मध्ये आलं तर ब्रेक दाबतो। समजा काहीतरी मध्ये आलं आणि ब्रेक दाबला नाही तर गाडी जाऊन आपटते, मग काय होतं, गाडी ब्रेक होते आणि गाडीत बसलेली शीला ब्रेक होते। तर शिक्षणाचा आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी उपयोग होतो। कुठेही मग तू ऍक्टिंग करायला जाशील तिथे उपयोग होतो, तू तिथे कुठे घरकामं करतेस तिथे उपयोग होतो, तू पायलट तिथे उपयोग होणार, तुम्ही गॅरेजमध्ये उपयोग, जिथे तिथे जाता तिथे तिथे गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान सगळ्या विषयांचा उपयोग होणारच। आणि तुम्हाला ज्या आयुष्यात तुमचं जे ध्येय आहे, परवा आपण स्वप्न डोळे बंद करून पाहिलं, ते स्वप्न जर साकार करायचं असेल तर तुमच्या आयुष्याच्या या गाडीला शिक्षणाचं इंजिन लावलं पाहिजे। शिक्षणाचं इंजिन जर लावलं, त्यासाठी रोज शाळेमध्ये आला शिकला तर तुमची गाडी अशी 60 वेगाने जाईल की तुझं हॉटेल उभं राहील। खरंच सर, तुम्ही आज पुन्हा एकदा आम्हाला का शिकावं, का शिकायला पाहिजे, किती गरजेचं आहे हे शिकव। हो सर अगे नाही ग वेडे, मी खरं सांगू तुला, मी नाही तुम्हाला शिकवत, तुम्ही मला शिकवत असता। शिक्षण कोणी एक माणूस दुसऱ्या माणसाला देत नाही, दोघंही एकमेकाला देत असतात। हे आयुष्य प्रत्येक क्षण आपल्याला शिकवत असतं, शिकणं महत्वाचं। एखाद्याने कान बंदच करून घेतले, काही शिकायचंच नाही असं ठरवलं तर मग त्यांच्या आयुष्यात काहीच घडणार नाही। काय ग संपदा, जेवायचं झालंय सगळं, वाढायला घेऊ का? हो मला खूप भूक लागली। कीर्ती थांब जरा, शिवाय येते ती आली की आपण सगळे एकत्र जाऊ। काय अर्थ आहे आई याला? कीर्ती, किती दिवस झाले आपण सगळे एकत्र जेवायलाच बसलो नाही। एकतर आशू असतो नाहीतर मग शिवा असते, दोघे एकत्र नसतातच। थांबलो थोडा वेळ तर काय हरकत आहे? हो ना, बरोबर आहे। आणि सगळे एकत्र जेवायला असले की बरं वाटतं। काकू पण तुला आठवण येत असेल ना काकाजी? हे काय तर मध्येच लाजतेस काय? अगं काय हे मुलं काही हो असं काय, खरंच तसं असेल तर सांग ना, आम्ही काही म्हणणार नाहीये। काही तू पण नाही म्हणजे आईला पण येते की भाऊंची आठवण, भाऊ नसले की। वा वा, हे काय गाडी माझ्यावर घसरली आता। तुम्ही सगळे बोलत बसा, मी ताटाची तयारी। अरे काय सगळे एकत्र आज? आज सगळे एकत्र कारण तुझ्यासाठी थांबलोय जेवायला। अरे कशाला सीताई भाऊ, अहो उशीर झालाय केवढा, जेवून घ्यायचा ना तुम्ही। रोजच्या पंक्तीला आम्ही असतोच, पण शिवा तू आणि आशू एकत्र कधीच नसतात, म्हणून म्हटलं आज सगळे एकत्र जेवूया, म्हणून थांबलो होतो। आणि त्यामुळे आज तुझ्या आवडीचा स्वयंपाकही केलाय, पिठलं भाकरी आणि तुझ्या आवडीचा ठेचा सुद्धा। अरे बाप, पण अहो एवढं कशाला करायचं? अगं चालतं का एक दिवस? खरंय, आपल्याला एकत्र काही वेळच मिळत नाही,
आज मिळालं तर मला खरंच खूप छान वाटतंय. चला चला, पोटात कावळे ओरडायला लागले. चला हो हो चला ना, आता सगळे जेवायला जाऊया. नाही, लाडकी सून आली ना तुमची, आता जीवात जीव आला असेल आणि भूक पण लागली असेल. एक शिवा आणि आशू सोडलं तर या घरात माणसंच नाहीयेत. त्यांच्याशिवाय कुणाचंच मान हलत नाही घरात. मगाशी कुणाच्या पोटात कावळे ओरडत नव्हते, आता अचानक ओरडायला लागले. कीर्ती, काय बोलतेस तू हे? काय चुकीचं बोलत नाहीये मी भाऊ. मला ना हल्ली एक प्रश्न पडतो, मी नक्की या घरची मुलगी आहे की नाही कळत नाही मला. माझा नवरा घराच्या बाहेर गेलाय, कुणाला काही फरक पडत नाही. मी एकटी आहे, मला काय वाटत असेल कुणी विचार नाही करत माझा. कीर्ती बास, उगाच गोंधळ नको घालूस. गोंधळ? मी गोंधळ घालते? आशूने एवढ्या चुका केल्या त्याला तुम्ही माफ करता. आता तर संपदाचं लग्न लावून द्यायला निघालात. माझ्या संसाराचा कुणी विचारच करत नाही. ए ताई, मला कशाला मध्ये घेते? संपदा एक मिनिट थांब. कीर्ती, काय आहे? हे बघ, मुळात संपदाच्या विषयाशी या गोष्टीचा काहीही संबंध नाहीये. आणि राहिली गोष्ट आशूच्या चुकांचा, तर त्याच्या हातून चुका झाल्या असतील. सुहासच्या हातून चुका नाही झाल्या, अमानुष कृत्य झालेली आहेत. त्यामुळे त्याला आम्ही माफ करू अशी अपेक्षा करू नकोस तू. आणि कीर्ती ताई, हे बघा, सुहास भाऊजी आता या घरात येणार नाहीत, हे फायनल झालंय ना. आता जे आहे ते आहे. मग मी काय करणं अपेक्षित आहे? मला ना आता ह्या सगळ्याचा खूप त्रास होतोय आणि तुम्ही कुणीच माझा विचार करत नाहीयेत ना, ह्याचा त्रास जास्त होतोय मला. कीर्ती, आपण तुझ्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलतोय, पण तू तर तो विषय उडूनच लावतेस. आम्ही तुझा विचार करत नाही असं नाहीये. हे बघ, सुहासचा विषय संपलाय. निर्णय तुझ्या हातात आहे. जर का तू होकार दिलास तर आपण पुढे जाऊ. बोल, देतेस होकार? बोल, काय म्हणणं तुझं याच्यावर? भाऊ, दुसऱ्या लग्नाचा विचार करणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. मी विचार करून सांगेन तुम्हाला. कीर्ती, अगं आपण शांतपणे हे सगळं बोललो असतो ना. तू आता ह्या वेळेला असा एवढा गोंधळ कशाला? अगं काकू, गोंधळ घातल्याशिवाय कळतं का तुम्हाला कुणाला? कीर्ती बास, आता शांत हो. चला आपण सगळे जेवायला जाऊ. चल जेवा तुम्हीच. पिठलं भाकरी नाही खायची मला. माझं मी करेन ऑर्डर. अगं कीर्ती, ह्याला काय अर्थ आहे? कठीण आहे. जाऊ दे. चला चला आपण सगळे जेवू. चला. चला. आज काय हे गृहपाठ?